Today we are going to learn about the infectious diseases that are caused by the different types of the microorganism. In the last video we seen about the microorganism, different categories of the microorganism, that are the bacteria, fungus, protozoa, microalgae and the viruses are the different categories of the microorganism that causes the infectious diseases. And today we are going to learn about all the infectious diseases. The first one is the tuberculosis. Tuberculosis is the disease that is created by the Mycobacterium tuberculosis. हा जो पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, याच्यामुळेच आपल्याला ट्युबरक्युलोसिस म्हणजेच टीबी है ना. ट्युबरक्युलोसिसला आपण काय म्हणतो, टीबी. हा जो टीबी आहे याच्यामुळेच होतो. देन द मोड ऑफ इन्फेक्शन इज द, कोणते कोणते मोड ऑफ इन्फेक्शन आहे, हे कसे होणार आपल्याला हे इन्फेक्शन जो आहे हा टीबीचा, तर दॅट इज द स्पिटिंग बाय द पेशंट. पेशंटने जर स्पिटिंग केलं, थुंकलं, तर त्याने सुद्धा आपल्याला टीबी पसरतो. त्यानंतर बाय द एअर, म्हणजे हवेतून सुद्धा टीबीचे जे पॅथोजन्स आहे ते तुम्हाला डिसीज क्रिएट करू शकतात. त्याच्यानंतर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ द मटेरियल विथ द पेशंट. तो जो टीबीचा पेशंट आहे त्याच्यासोबत तुम्ही प्रोलॉंग शेअरिंग करून राहिले कुठल्याही मटेरियलचं, तर त्याने सुद्धा तुम्हाला टीबी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. देन व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द ट्युबरक्युलोसिस? द क्रॉनिक कफ, म्हणजे कंटिन्युअस जर त्याला क्रॉनिक कफ राहत असेल त्या पेशंटला, तर आयडेंटिफिकेशन होतं की त्या पेशंटला टीबी आहे म्हणून. देन द सेकंड वन इज द ब्लडी स्पिटिंग, म्हणजे त्याच्या थुंकीमध्ये जर सतत रक्त येत असेल तर याचा अर्थ आहे त्या पेशंटला टीबी झालेला आहे. देन द डिफिकल्टी इन द ब्रीथिंग, त्याला जर ब्रीदिंग करायला, श्वासोच्छवास करायला जर त्रास होत असेल, डिफिकल्टी येत असेल, तर अशा पेशंटला टीबी झालेला आहे. देन व्हॉट आर द प्रिव्हेंशन अँड द ट्रीटमेंट? कुठली प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट घेणार जर आपल्याला ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी झालेला असेल तर सगळ्यात पहिले तर त्याला बीसीजी व्हॅक्सिन दिले गेलेलं असलं पाहिजे. बीसीजी व्हॅक्सिनेशन हे केलं गेलेलं असलं पाहिजे. देन आयसोलेशन ऑफ द पेशंट, असा जो पेशंट असेल ज्याला टीबी झालेला आहे त्याला आयसोलेट करून ठेवलेलं पाहिजे एखाद्या रूम मध्ये, की तो रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये नाही आला पाहिजे अदर मेंबर्सच्या. त्याच्यानंतर त्याला रेग्युलर मेडिकेशन लाईक अ डॉट, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट जी असते, डॉट नावाची जी ट्रीटमेंट आहे ही त्याला रेग्युलरली मेडिकेशन दिलं गेलं पाहिजे बाय द डॉक्टर्स. तर मग ह्या ज्या प्रिव्हेन्शन्स आहे ह्या जर घेतल्या तर आपण टीबीला सुद्धा क्युअर करू शकतो. देन द सेकंड वन इज द हेपेटायटिस, दॅट इज द जॉन्डिस. हेपेटायटिस आणि जॉन्डिस हा कोण क्रिएट करत आहे, तर व्हायरस. हेपेटायटिस नावाचा जो व्हायरस आहे त्याच्यामुळेच आपल्याला जो आहे हा जॉन्डिस होतो. तर किती डिफरंट टाइप्सचे हेपेटायटिस असतात, दॅट इज द हेपेटायटिस व्हायरस ए, हेपेटायटिस व्हायरस बी, हेपेटायटिस व्हायरस सी, डी अँड ई. हे डिफरंट टाइप्सचे हेपेटायटिसचे व्हायरस आहे जे आपल्याला हेपेटायटिस म्हणजे जॉन्डिस क्रिएट करतात. देन व्हॉट इज द मोड ऑफ इन्फेक्शन ऑफ द हेपेटायटिस? मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे हेपेटायटिसचं? तर सगळ्यात पहिले तर कंटॅमिनेटेड वॉटर. जर कंटॅमिनेटेड वॉटर तो ड्रिंक करत असेल पेशंट तर त्याला हेपेटायटिस होण्याचे सगळ्यात जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यानंतर शेअरिंग ऑफ द निडल्स, म्हणजे इंजेक्शनच्या जे निडल्स असतात त्याचं शेअर केलं गेलं एका पेशंटच्या दुसऱ्या पेशंटला, तर त्याला चान्सेस आहे की त्याला हेपेटायटिस होऊ शकतो. देन द ब्लड ट्रान्सफ्युजन, तर कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन जर त्याला झालं ब्लड बँक कडून, तर त्यावेळेला हा जो आहे हेपेटायटिस म्हणजे जॉन्डिस त्याला होण्याचे चान्सेस वाढून जातात. देन व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द हेपेटायटिस? एनारोक्सिया सिम्पटम आहे त्याचा. देन द येलो युरिन, युरिनेशन जे आहे ते पिवळ्या कलरचं व्हायला लागेल त्याला, त्या पेशंटला. त्याच्यानंतर त्याला एक जनरल विकनेस राहणार त्याच्या बॉडीमध्ये, कंटिन्युअस त्याला विकनेस जे आहे हे सिम्पटम शो व्हायला लागेल जर त्याला हेपेटायटिस झालेला असेल तर. कंटिन्युअस त्याला नॉशी आणि व्हॉमिटिंग होणार, म्हणजे त्याला उलटी आणि मळमळ ही कंडिशन तयार होणार ज्यावेळेला त्याला हेपेटायटिस झालेला असेल. अँड देन देअर स्टूल इज अ ग्रेइश कलर, त्याची जी स्टूल आहे त्या पेशंटची ती ग्रेइश कलरची असते जर त्याला हेपेटायटिस म्हणजे जॉन्डिस झालेला असेल तर. हेपेटायटिसचे जे पेशंट असतात त्यांनी काय प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे त्यांनी ड्रिंक अ बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणीच त्यांनी प्यायला पाहिजे. देन प्रॉपर क्लिनिनेस ऑफ द हँड्स, वारंवार त्यांनी काय करायला पाहिजे, हात स्वच्छ करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या पेशंटला जर जॉन्डिस झाला असेल त्यांनी जर ही प्रॉपर प्रिव्हेंशन घेतली तर त्यांनी ही काळजी घेतली
तर वारंवार त्यांना हे डिसीजेस होण्याचे चान्सेस जे आहेत ते काय होऊन जातात, कमी होऊन जातात आणि जो झालेला जॉन्डिस असेल तो पण बरा होईल. त्याच्यासोबत सोबत प्रॉपर डॉक्टरच्या जवळून जर मेडिकेशन तो घेत असेल तर तो झालेला जॉन्डिस त्याचा लवकर बरा होऊन जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू प्रेस अ बेल आयकन.